नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फर्स्ट BAMSचा जो सेकंड पेपर आहे संस्कृतचा, तो कशा प्रकारे सॉल्व करायचा असतो किंवा त्याच्यामध्ये उत्तरं कशा प्रकारे लिहायची. तर या ठिकाणी समर 2023चा जो पेपर आहे त्याची उत्तरं लिहून दाखवलेली आहेत. तर बघा, हा आहे समर 2023चा पेपर. ह्याच्यामध्ये 2 सेक्शन असतात. पहिला जो सेक्शन असतो MCQचा, ते MCQ सगळे आयुर्वेद इतिहासवरती येणार आहेत. आयुर्वेद इतिहासवरती 20 MCQ राहतील. त्याच्यानंतर दुसरा जो सेक्शन असतो लघुत्तरी प्रश्न, त्याच्यामध्ये 8 ECQ असतात आणि नंतर एक LEQ जे असतात त्याच्यामध्ये 4 LEQ येतात. तर पहिला जो क्वेश्चन ECQमध्ये त्याच्यामध्ये दिले अधोदत्तस्य श्लोकस्य पदच्छेदम लिखित्वा रेखांकितानां शब्दानां धातुरूपाने वा शब्दरूपाने लिखत. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे, जो श्लोक दिलेला आहे त्या श्लोकाचा पदच्छेद लिहायचा आहे आणि जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत त्यांचं धातुरूप किंवा शब्दरूप लिहायचं आहे. आता बघा या ठिकाणी कशा प्रकारे ते धातुरूप आणि शब्दरूप लिहायचं आहे. बघा इथे खाली तो सॉल्व करून दाखवलेला आहे तो क्वेश्चन. त्याच्यामध्ये बघा हे जे आहे याच्यामध्ये पदच्छेद कसा लिहायचा असतो, जो श्लोक आहे श्लोकालाच फक्त फोडायचं असतं. म्हणजेच श्लोकाचे जे शब्द आहेत ते वेगवेगळे करून लिहायचे आणि मध्ये अशी डॅश डॅश देत लिहायचे. जसं आता इथे श्लोक होता, तत्राद्या मारुतम घ्नन्ति त्रयस्तिक्तादय कफम. हा श्लोक होता बघा, तत्राद्या मारुतम घ्नन्ति त्रयस्तिक्तादय कफम कषाय तिक्तमधुरा पित्तमन्ये तु कुर्वते. आता ह्या श्लोकाचा पदच्छेद बघा कसा केलेला आहे. आता जो श्लोक होता त्याच्यामध्ये तत्राद्या मारुतम घ्नन्ति, त्याच्यामध्ये बघा याचा कसा केलेला आहे, तत्र आद्याः मारुतम घ्नन्ति. आता तत्राद्या मारुतम घ्नन्ति हा जो श्लोक होता त्याचे शब्द वेगवेगळे केले. तत्र मध्ये डॅश दिली, आद्याः डॅश दिली, मारुतम डॅश, घ्नन्ति डॅश, असं एक एक शब्द वेगवेगळा करायचा. जिथे संधी झालेली असेल तिथे संधी फोड करायची आणि मध्ये अशी डॅश देत देत जायचं. तर याचा बघा पदच्छेद कसा झाला आहे, तत्र आद्याः मारुतम घ्नन्ति, नंतर डॅश डॅश देत त्रयः तिक्त आदयः कफम. तिक्तादय, आता इथे संधी केली, तिक्त वेगळं केलं, आदयः वेगळं केलं, मध्ये डॅश डॅश दिली. त्रय तिक्तादय कफम कषाय तिक्तमधुरा पित्तम अन्ये तु कुर्वते, असा त्या ठिकाणी पदच्छेद करायचा असतो. आता बघा इथे पुढे आता जे शब्दरूप होते, अंडरलाईन केलेले शब्दरूप आहेत ते त्या ठिकाणी लिहायचे असतात. पदच्छेद लिहायला 3 मार्क असतात आणि पदच्छेद लिहायला 2 मार्क असतात आणि अंडरलाईन केलेले जे शब्दरूप आहेत ते लिहायला 3 मार्क असतात, शब्दरूप आणि धातुरूप. आता इथे बघा अंडरलाईन मारुतम, कफम आणि कुर्वते हे अंडरलाईन केलेले आहेत. आता त्याचे शब्दरूप आणि धातुरूप बघा, 2 शब्दरूप आहे, ते मारुतम आणि कफम असे 2 शब्दरूप आहेत. तर ते दोन्ही शब्दरूपांचं शब्दरूप विस्तृत शब्दरूप लिहिलं. मारुतम मरुत तकारांत पुल्लिंगी शब्द द्वितीय एकवचन, आणि कफमचं येतं कफ अकारांत पुल्लिंगी शब्द द्वितीय एकवचन. तसंच तिथे धातुरूप अंडरलाईन केलेलं होतं कुर्वते. ते कुर्वतेचं बघा, कुर्वते मूळ धातू क्रू, अष्टमगण, आत्मनेपद, लटलकार, प्रथम पुरुष, बहुवचन, अशा प्रकारे तिथे धातुरूप लिहायचं असतं आणि शब्दरूप लिहायचे असतं अंडरलाईन केलेले. पहिल्या ECQमध्ये पदच्छेद लिहायचं आहे. पदच्छेद लिहायला 2 मार्क राहतील. शब्दरूप लिहायचे आहेत अंडरलाईन केलेले आणि धातुरूप लिहायचे आहेत. नंतर दुसरा जो ECQ आहे त्याच्यामध्ये अन्वय आणि अर्थ लिहायचा असतो. आता तिथे जो श्लोक दिलेला आहे त्या श्लोकाचा अन्वय अर्थ लिहायचा आहे. आता इथे श्लोक बघा कोणता दिलेला आहे, दुसऱ्या ECQमध्ये बघा श्लोक दिलेला आहे, प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभव. आता याचा अन्वय पण लिहायचा आहे आणि अर्थ पण लिहायचा आहे. दुसरा आणि तिसरा ECQ सेम, दोघांमध्ये अन्वय अर्थ लिहायचा असतो. बघा आता दुसऱ्या ECQचा अन्वय कसा येईल, त्याच्यामध्ये जो श्लोक दिला आहे त्याचा अन्वय, ते जो श्लोक दिला आहे ना त्याचा अन्वय करायचा. म्हणजे त्याचा जसं आपण मराठीमध्ये अर्थ लिहितो तोच अर्थ आपण संस्कृतमध्ये लिहिणं म्हणजे अन्वय करणं असतं श्लोकाचं. तर तिथे श्लोक होता, प्राणायामन युक्तेनं सर्व रोग क्षय भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभव. आता याचाच अन्वय कसा केला, युक्तेन प्राणायामेन सर्व रोगस्य क्षयः भवेत, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोगस्य संभवः भवेत, असा त्या ठिकाणी त्याचा अन्वय झाला. पुढे आता त्याचा अर्थ बघा कसा येईल. त्याचा अर्थ काय श्लोकाचा, तर योग्य प्रकारे केलेला जो प्राणायाम आहे
त्याने सर्व रोगांचा क्षय होतो आणि अयोग्य अभ्यासयुक्त प्राणायामाने सर्व रोग होण्याची संभावना असते. आता असं त्याचा अर्थ आहे. पुढे तिसरा जो ACQ आहे त्याच्यामध्ये पण अन्वय आणि अर्थ लिहायचा आहे. आता इथे तिसरा ACQ काय दिला आहे, श्लोक दिलेला आहे इथे बघा. रसक्षय रसेरोक्षम शमशोषो ग्लानी शब्दा सहिष्णुता रक्ते आम्ल शिशिरप्रीती शिराशैथिल्य वृक्षता. आता याचा अन्वय पण लिहायचा आहे आणि अर्थ पण लिहायचा आहे. बघा त्याचा अन्वय काय येईल आता. रसेक्षये रोक्षम श्रमः शोषः ग्लानी शब्द असहिष्णुता भवती आणि रक्तक्षये किंवा क्षये रक्ते अम्लप्रीती शिशिरप्रीती शिराशैथिल्य वृक्षता भवती असा त्याचा अन्वय येईल. आता पुढे बघा. आता इथे अन्वय लिहिल्यानं त्याचा अर्थ पण लिहायचा आहे. या ठिकाणी अर्थ लिहायचा राहिलेला आहे. अर्थ काय येईल त्याचा की रसाचा क्षय झाल्याने रोक्ष श्रम शोष ग्लानी शब्द असहिष्णुता होते आणि रक्ताचा क्षय झाल्याने आम्लप्रीती शिशिरप्रीती शिराशैथिल्य आणि वृक्षता हे लक्षणं दिसतात असं त्याचा अर्थ होईल. आता त्याचं बघा पुढे चौथा जो ACQ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाच्यप्रयोग लिहायचे. आता इथे जो चौथा ACQ आहे बघा, प्रयोगम विपरिणमयत असा ACQ आहे. हा चौथा ACQ प्रयोगम विपरिणमयत. आता इथे जे वाक्य दिलेले आहेत त्यांचं या ठिकाणी प्रयोग बदलायचा आहे. तर पहिलं वाक्य बघा, विद्याया उपार्जनम क्रियते. जसं आपण फर्स्ट पेपरमध्ये वाच्यप्रयोग करतो तिथेच तसंच या ठिकाणी पण वाच्यप्रयोगमध्ये प्रयोग बदलायचा आहे वाक्याचा. आता इथे विद्याया उपार्जनम क्रियते दिलेले आहे तर त्याचं येईल विद्याया उपार्जनम क्रियते त्याचं येईल. आता इथे विद्याया तृतीया होती. त्याचं बघा वाक्य कसे बदललेले आहेत. वाच्यप्रयोगमध्ये बघा वाच्यप्रयोग कसे केलेले आहेत. आता इथे बघा विद्याया उपार्जनम क्रियते येत होतं तर त्याचं येईल आता विद्याया उपार्जनम करोति. आता तो जो होता तो त्या ठिकाणी भावे प्रयोग होता विद्याया उपार्जनम क्रियते तर त्याचं आता इथे कर्तरी वाक्य होईल विद्याया उपार्जनम करोति. नंतर दुसरं बघा, दुसरं जे वाक्य होतं त्या ठिकाणी बघा दुसरं वाक्य दिलेलं आहे विकारेन दुःख उच्यते. आता ह्या ठिकाणी हे कर्मणी वाक्य त्याचं कर्तरी करायचं. तर विकारेन दुःख उच्यतेचं येईल विकारः दुःखम वदती. बघा त्या ठिकाणी कर्मणी वाक्य केलेलं आहे त्याचं. या ठिकाणी विकारः दुःखम वक्ती. नंतर तिसरं जे होतं त्याचं ब्राह्मण्यः तडागः गम्यते. आता ते जे वाक्य बनवलं आपण ते याचं वाक्य बनवलं. या ठिकाणी ब्राह्मणी तडागम गच्छति हे वाक्य होतं त्याचं केलं ब्राह्मण्यः तडागम गम्यते. नंतर नकुलेन अवलोक्यते. आता याचा वाच्यप्रयोग होईल नकुलः अवलोकती. आणि चौथे बघा चत्वारो ब्राह्मणपुत्राः नगरं वसन्ति. आता त्याचा वाक्यप्रयोग बदलला जाईल चत्वारैः ब्राह्मणपुत्रैः नगरं उष्यते. त्याचं बघा वाक्यप्रयोग कसा आला, वाच्यप्रयोग बदलला चत्वारैः ब्राह्मणपुत्रैः प्रयोगम उष्यते नगरम उष्यते. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयोग बदलायचा आहे. नंतर बघा पुढचा जो क्वेश्चन आहे हा पाचवा ACQ अधोदत्तम टिप्पणी. आता हे टिप्पणी लिखतामध्ये तुम्हाला परिभाषा लिहायची असते. जो पण त्या ठिकाणी शब्द दिला आहे त्याची परिभाषा लिहायची. आता इथे दुष्यम म्हटलेलं आहे तर दुष्यमची परिभाषा त्या ठिकाणी लिहायची. परिभाषा लिहिताना लक्षात राहू द्या परिभाषामध्ये त्याचा श्लोक पण लिहायचा आणि पुढे त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. डिस्क्रिप्शन जवळपास अर्धा पेजपर्यंत डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी लिहायचं असतं. आता दुष्यमची परिभाषा लिहायची. दुष्यम म्हणजे काय तर सर्व धातूंना दुष्य म्हटलं जातं. आता तिथे बघा त्याची परिभाषा कशी लिहिलेली. आता दुष्यम म्हणजे काय दुष्यती इति दुष्याने. आता दुष्यती इति दुष्याने जे दोषांपासून दूषित होतात ते दुष्य आणि दोषांपासून दूषित होणारी म्हणून दुष्यांमध्ये सप्तधातू आणि त्रिमल यांचा समावेश होतो. मग सप्तधातूंचा श्लोक तिथे लिहिलेला आहे रसासृक मांसमेदो अस्थिमज्जा शुक्राणी धातव सप्तदुष्यामलामूत्रम शकृत्स्वेद आदयोपीच. आणि त्याच्यानंतर प्रत्येक जो धातू आहे 7 धातू जे आहेत त्यांचं डिस्क्रिप्शन पण लिहू शकतात तुम्ही किंवा 7 धातूंचे नावं लिहून आणि 3 त्रिमलांचे नावं लिहून त्या ठिकाणी तेवढं पण करू शकतात. आता किती पान भरायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही किती पान त्या ठिकाणी भरू शकता. नंतर पुढे जो पुढचा ACQ येतो FACQ म्हणजे 6वा ACQ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निरुक्ती लिहायची असते आणि पर्याय शब्द लिहायचे असतात. तर प्रकृती ह्या शब्दाची निरुक्ती लिहायची, पर्यायी शब्द लिहायचे त्या ठिकाणी. तर प्रकृतीची निरुक्ती येते प्रकृती शरीर स्वरूपम
आणि त्या ठिकाणी त्याचे पर्याय येतात प्रकृती, स्वभाव आणि विकृती. एवढंच त्या ठिकाणी लिहायचे निरुक्ती आणि पर्यायवाची शब्द. आता ACQमध्ये एकाच याची निरुक्ती पर्यायवाचन विचारलेले आहेत, तर त्या ठिकाणी एकाच याची निरुक्तीमध्ये प्रत्येक जी निरुक्ती त्याचा श्लोक आला पाहिजे आणि पर्यायी शब्द त्या ठिकाणी लिहायचे असतात. पुढे बघा, जो पुढचा ACQ आहे 7वा ACQ, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन आहे. 7वा आणि 8वा ACQ दोन्हीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन आहे. आता ट्रान्सलेशनमध्ये बघा, जो 7वा ACQ आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी टू संस्कृत ट्रान्सलेशन येतं. मराठी टू संस्कृत तुम्हाला ट्रान्सलेशन त्या ठिकाणी तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला राहील पंचतंत्राचा. त्या पॅरेग्राफचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असतं. पंचतंत्रची कथा जर का वाचलेली असेल तर ते ट्रान्सलेशन त्या ठिकाणी सोपं जातं. आता इथे बघा काय दिलेलं आहे. कोण्या एका नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोने एका मुलाला जन्म दिला. त्याच दिवशी एका मुंगुसाला जन्म देऊन मरण पावले. तेव्हा त्या ब्राह्मणीने स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला दूध पाजून अंघोळ वगैरे घालून त्याचे चांगल्या प्रकारे पोषण केले, परंतु त्याचा ब्राह्मणीला विश्वास वाटत नसे. आता याचं या ठिकाणी ट्रान्सलेशन करायचं आहे. बघा ट्रान्सलेशन कसं केलेलं आहे त्याचं संस्कृतमध्ये. आता इथे याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. कस्मिंचित नगरे देवशर्मा नाम ब्राह्मण वसति स्म तस्य भार्या सूतम अजनयत तद एव दिने एका नकुलं जनयित्वा मृतवती तदा सा ब्राह्मणी तं दारकवत स्वदारकवत दुग्धम पाययित्वा स्नात्वा प्रपोष किंतु सा तं कदापि न विश्वसती. अशा प्रकारे त्या ठिकाणी ट्रान्सलेशन करायचं. ट्रान्सलेशन करताना तुम्हाला जसे शब्द आठवतील त्या ठिकाणी तुम्ही तसं ट्रान्सलेशन करू शकतात. ॲज इट इज कथेमध्ये जसं दिलं तसंच आलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, पण संस्कृतमधले शब्द त्या ठिकाणी व्यवस्थित वापरायचे. आता नंतर पुढचं जे ट्रान्सलेशन आहे ते तुम्हाला संस्कृत टू मराठी करायचं असतं. आता तिथे संस्कृत टू मराठी करताना तुम्हाला श्लोक पण येऊ शकतो किंवा मग तुम्हाला त्या ठिकाणी एखादा पॅरेग्राफ पण देऊ शकतात. आता इथे श्लोक दिलेला आहे संस्कृत टू मराठी. स्नानाचा जो श्लोक आहे तो या ठिकाणी दिला आहे. स्नानम नाम मनप्रसाद जननम दुःस्वप्न विध्वंसनम शौचस्य यातनम मल्लापहरणम संवर्धनम तेजस रूपद्योतकरम रिपुप्रमथनम कामाग्निसंदीपनम नारीनामच मनोहरम समारम स्नाने दशेते गुणा. असं या ठिकाणी स्नानाचा हा श्लोक दिलेला आहे. आता याचं ट्रान्सलेशन बघा कसं येतं. स्नान म्हणजे काय ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचं ट्रान्सलेशन बघा. स्नान हे मनाला प्रसन्न करणारे, दुःस्वप्नांचा विध्वंस करणारे, शुद्धता आणणारे, मलाचे अपहरण करणारे, तेजाचे संवर्धन करणारे, रूप निखारणारे, शत्रूचा नाश करणारे, कामाग्नी दीपन करणारे व स्त्रियांसाठी मनोहर असते, श्रमाचा परिहार करते आणि हे सर्व स्नानाचे 10 गुण आहेत. स्नाने दशैते गुणा. स्नानाचे हे 10 गुण त्या ठिकाणी सांगितलेले. तर अशा प्रकारे ACQचा पार्ट असतो. पुढे जो LAQ असतो, LAQमध्ये पहिला जो LAQ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असतो पंचतंत्राच्या कथेचा, त्याच्यावरती 5 क्वेश्चन विचारलेले असतात. तर ह्या पॅरेग्राफवरतून हे जे 5 क्वेश्चन आहे ते पॅरेग्राफवरतीच डिपेंड असतात, त्याच्यामुळे याची उत्तरं या पॅरेग्राफमध्येच दिलेले असतात. तर पॅरेग्राफमधून त्याची उत्तरं शोधून त्या ठिकाणी लिहायची. जसं आता इथे बघा, पहिलं आहे तैही मार्गाश्रितैः अटव्या कानिदृष्टाने. आता याचं उत्तर कुठे सापडेल? आता असंच जे वाक्य आहे ते ह्या ठिकाणी वरती पॅरेग्राफमध्ये शोधायचं. मार्गाश्रितैः अटव्या कानिदृष्टा, मार्गाश्रितैः अटव्याम. आता हे शब्द कुठे दिसतात? ह्या ठिकाणी दिसतात, मार्गाश्रितैः अटव्याम. मग त्या ठिकाणी काय सापडलं? त्यानंतर मार्गाश्रितैः अटव्याम मृतसिंहस्य अस्थिने दृष्टाने. हेच वाक्य त्याचं उत्तर येतं. आता हे वाक्य त्याचं उत्तर ॲज इट इज लिहायचं. नंतर दुसरं बघा, ब्राह्मणपुत्र केन प्रभावेन जीवनसंहितं कुर्मः. आता इथे बघा त्याचं उत्तर काय येईल? तर केन प्रभावाने जीवनसंहिता. आता याचं उत्तर शोधताना जीवनसंहितम हा शब्द त्या ठिकाणी शोधायचा. तर या ठिकाणी दिलेलं आहे जीवनसंहितम कुठे? इथे. तर वाक्य काय? तद्विद्या प्रभावाने जीवनसंहितम कुर्मः. तर वाक्य त्यामध्ये जो क्वेश्चन आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी वाक्य बनवायचं. ब्राह्मणपुत्र तद्विद्या प्रभावेन जीवनसंहितं कुर्मः असं त्याचं उत्तर येईल. नंतर बघा, प्रथम ब्राह्मणपुत्र किम करोति. हा त्या ठिकाणी क्वेश्चन आहे पॅरेग्राफवरती. त्याचं उत्तर प्रथम ब्राह्मणपुत्र किम करोतीचं उत्तर कुठे येईल? ते इथे बघा, अहम अस्ति संचयम करोमि. आता हा जो वाक्य दिलेलं आहे हा पहिलं याचं स्टेटमेंट आहे, पहिल्या ब्राह्मणपदाचं. ते त्याच ठिकाणी त्याचं उत्तर येईल. मग प्रथम ब्राह्मणपुत्र अस्ति संचयम करोति. नंतर दुसरं येईल द्वितीय ब्राह्मणपुत्र किम करोति. दुसऱ्याचं काय? दुसऱ्याने काय केलं? तर द्वितीयेनं चर्ममास रुधिरम संयोजितम हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्याचं उत्तर येईल द्वितीय ब्राह्मणपुत्र चर्ममास रुधिरम संयोजितम. नंतर कह ब्राह्मणपुत्र वृक्षम आरोहती. हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर वृक्षावरती कोण चढलं? त्या ठिकाणी वृक्षम आरोहामी असं ह्या ठिकाणी आलेलं आहे. बघा, हा वृक्षम आरोहामी. तर
कोण म्हणतं असं, तर चौथा जो असतो ब्राह्मणपुत्र त्याचं नाव असतं बुद्धी. त्याचं नाव ह्या ठिकाणी जे दिलेलं आहे, नाव नाही दिलेलं आहे, पण चतुर्थः ब्राह्मणपुत्र वृक्षम आरोहती असं त्या ठिकाणी त्याचं उत्तर येईल. तर त्या अशा प्रकारे तिथे उत्तरं लिहायची आहेत. आता बघा याचे उत्तर कसे घेतलेले आहेत खाली बघा. इथे जो एलेक्यू आहे, एलेक्यूचे उत्तर बघा कसे आलेत. तैही मार्गश्रितैः अटव्यां मृतसिंहस्य अस्थिनी दृष्टानि ब्राह्मणपुत्रः तद्विद्याप्रभावेन जीवनसंहितं कुर्मः. नंतर प्रथमः ब्राह्मणपुत्र अस्थिसंचयं कृतवान्, द्वितीयेन ब्राह्मणपुत्रेण चर्ममांसरुधिरं संयोजितम्. आणि आता बघा चौथं, तुम्ही चतुर्थ ब्राह्मणपुत्र असं पण लिहू शकता किंवा त्याचं नाव पण लिहू शकता, सुबुद्धी नाम चतुर्थ ब्राह्मणपुत्र वृक्षम आरोहती. अशा प्रकारे याचे उत्तरं लिहायचे. नंतर त्याच्या पुढे बघा दुसरा जो एलेक्यू आहे, दुसऱ्या एलेक्यूमध्ये तुम्हाला टिप्पणी लिहायची. 2 टिप्पणी दिली आहेत. टिप्पणी म्हणजे परिभाषा लिहायची, त्रिगुण आणि आम याच्यावरती परिभाषा लिहायची. परिभाषा लिहिताना त्याचा श्लोक पण लिहायचा आणि खाली त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. त्रिगुणचा श्लोक आणि त्याचं डिस्क्रिप्शन, आमचा श्लोक आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. आता बघा त्याचं पण कसं लिहिलेलं आहे या ठिकाणी. त्रिगुणचा श्लोक आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलं आहे. त्रिगुणचा श्लोक सत्वम रजस्तमैती त्रय प्रोक्ता महागुण आणि त्याचं खाली डिस्क्रिप्शन. आता हे डिस्क्रिप्शन तुम्ही मोठं पण लिहू शकता, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही मोठं त्या ठिकाणी लिहू शकता सत्व आणि रजतमाबद्दल. नंतर आमचं डिस्क्रिप्शन दिलं, उष्मनो अल्पबलत्वेन धातू माध्यम अपाचितम दुष्टमामाशयगतम रसमामम प्रचक्षते. तर अग्निमांद्यामुळे काय होतं ते त्या ठिकाणी, आम म्हणजे काय ते त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं. नंतर तिसरा जो असतो एलेक्यू, त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं असतं, वाक्य दिलेलं असतात आणि त्या वाक्यांची तुम्हाला उत्तरं लिहायची. तर तिसऱ्या एलेक्यूमध्ये जे वाक्य दिलेले आहेत हे वाक्य जे क्वेश्चन्स आहेत त्यांचं एका वाक्यात उत्तर लिहायचं असतं. तर हे जे प्रश्न आहेत तिसऱ्या एलेक्यूमधले, हे प्रश्न तुम्हाला अष्टांग हृदय आणि वैद्यकीय सुभाषित साहित्य याच्यामध्ये जे श्लोक आहेत त्याच्यावर डिपेंडंट हे प्रश्न असतात. तर त्याच्यानुसार ह्या प्रश्नांची उत्तरं तिथे लिहायची. आता इथे बघा प्रश्न काय काय, स्नानम कदा न करणीयम, स्नान केव्हा करू नये असं विचारलेलं आहे. तर अजीर्णे स्नानम न करणीयम. तर किम व्यायाम परिकीर्तित, तर व्यायाम कशाला म्हटले तर आयामो सर्वांगानाम व्यायाम परिकीर्तित असं त्याचं उत्तर येईल. नंतर शरीररजानां दोषानां परमौषधम लिखत. मग आता याचा जो श्लोक आहे हा अष्टांगमध्ये दिला, शरीररजानां दोषानां क्रमेण परमौषधम बस्ती विरेकवमनम तथा तैलघृतम मधु. तर त्याच्यानुसार त्याचं उत्तर येईल, शरीररजानां दोषानां परमौषधम अस्ति बस्ती विरेच आणि वमन एवं वमनम. नंतर वातदोषस्य गुणाः लिखत, तर वातदोषाचे गुण लिहायचे. तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल इति वातदोषस्य गुणाः सन्ति. पित्तदोषस्य स्थानं वर्णयेत्, पित्तदोषाचे स्थान लिहायचे. नाभी आमाशय स्वेद लसिका रुधिर एवं रसः पित्तदोषस्य स्थानं सन्ति. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची उत्तरं लिहायची एका वाक्यात. बघा त्याची एका वाक्यात उत्तरं कशी आलेली आहेत या ठिकाणी. हा जो तिसरा एलेक्यू त्याचं बघा, अजीर्णे स्नानम न करणीयम आयामो सर्वांगानां व्यायाम परिकीर्तित शरीररजानां परमौषधम बस्ती विरेकवमनम तथा तैलघृतम मधु अस्ति. नंतर बघा शीतवृक्षलघु इति वातदोषस्य गुणाः सन्ति आणि नाभ्य आमाशय स्वेद लसिका इति पित्तदोषस्य स्थानानि सन्ति. अशा प्रकारे त्या ठिकाणी उत्तर लिहायचे. तसंच याच्यामध्ये तिसऱ्या एलेक्यूमध्ये हा ओ झाला, म्हणजेच तिसऱ्या एलेक्यूमध्ये 2 सब क्वेश्चन्स येतात, त्याच्यानुसार तुम्हाला तिथं लिहायचं असतं. तर तिसरा जो एलेक्यू आहे त्याच्यातला पहिला सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचे. दुसऱ्या सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला निरुक्ती आणि पर्यायवचन, जिथे पर्यायवचन विचारले फक्त पर्याय लिहायचे, जिथे निरुक्ती विचारली फक्त निरुक्ती लिहायची. आणि शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पदच्छेद, विग्रह वाक्य आणि वाक्यार्थशास्त्रार्थ हे सर्व लिहायचं आहे. बघा आता त्याची उत्तरं कशी आहेत ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर इथे बघा, तर तिसऱ्या एलेक्यूमधला दुसरा सब क्वेश्चन, त्याच्यामध्ये तुम्हाला जलचे पर्याय विचारलेले होते, नीर आणि आंब. पुरुषचा पर्याय विचारला शकृत आणि मल. कफची निरुक्ती केन फलती जलेन फलती इति कफ. इंद्रियाची निरुक्ती इंद्र पानस्तस्य लिंगम किंवा इन इति विषयानी तानी विकारवर्ण सांगितलं, तो जो इंद्रियाची निरुक्ती ते त्या ठिकाणी लिहू शकतात. रक्ताची निरुक्ती रजरंजने तेन रंजन रागवर्णयुक्त रागकृच्य धातू रक्तम. अशा प्रकारे निरुक्ती आणि पर्यायपद त्या ठिकाणी लिहायचे. नंतर शेवटचा जो एलेक्यू आहे त्याच्यामध्ये जो श्लोक दिलेला असतो त्याचं तुम्हाला पदच्छेद, विग्रह वाक्य,
वाक्यार्थ, शास्त्रार्थ, अन्वय हे सर्व लिहायचं असतं. तर त्या ठिकाणी श्लोक दिले, भीतेभ्य अभयम देयम व्याधितेभ्य तथौषधम देया विद्यार्थिनी विद्या देयमन्नम क्षुधातुरे. त्याचा पदच्छेद येईल भीतेभ्य अभयम देयम. आता पदच्छेद लिहिताना सिंपल प्रत्येक शब्द वेगवेगळा करून लिहायचा आणि मध्ये डॅश डॅश देत जायचं. त्याप्रमाणे इथे पदच्छेद केलेला आहे. विग्रह वाक्य पण करताना विग्रह वाक्यामध्ये संधी, समास, शब्दरूप त्या ठिकाणी श्लोकमध्ये जे दिलेले आहेत ते त्या ठिकाणी लिहायचे. आता तिथे संधी दिली होती भीतेभ्यश्च अभयम देयम, तर त्याची संधी येईल भीतेभ्य च अभयम. आणि व्याधितेभ्यस्त औषधम, त्याची संधी येईल व्याधितेभ्य तथा आणि औषधम. तसंच समास आहे त्याच्यामध्ये क्षुधातुर, क्षुधातुरचा समास येतो क्षुधया आतुर, क्षुधेने आतुर, तृतीय तत्पुरुष. आणि त्याच्यामध्ये शब्दरूप दिलेले आहेत भीतेभ्य, भीत अकारांत पुल्लिंग चतुर्थी बहुवचन, आणि व्याधितेभ्य व्याधित अकारांत पुल्लिंग चतुर्थी बहुवचन. अशा प्रकारे विग्रह वाक्यामध्ये संधी, समास आणि शब्दरूप लिहायचे. नंतर अन्वयमध्ये बघा त्याचा अन्वय काय येईल त्या श्लोकाचा, भीतेभ्य अभयम देयम व्याधितेभ्य औषधम देयम विद्यार्थिने विद्या देयम तथा क्षुधातुरे अन्नम च देयम, असा त्याचा अन्वय येईल. त्याचा वाक्यार्थ दिलेला आहे. वाक्यार्थ येईल घाबरलेल्याला अभयदान द्यावे, व्याधिताला औषधदान द्यावे, विद्यार्थ्याला विद्यादान द्यावे, तसेच भुकेलेला अन्नदान द्यावे. अशा प्रकारे त्याचा वाक्यार्थ येईल. आणि शास्त्रार्थ काय येतो त्याचा, तर ह्या श्लोकात 4 प्रकारचे दान सांगितलेले आहेत. या जगामध्ये अनेक प्रकारची दाने आहेत, त्यापैकी तुच्छ दान देण्याने काय उपयोग, ही 4 प्रकारची दाने विविध प्रकारच्या शास्त्रांचा विचार करून महर्षींनी महत्त्वाची सांगितलेली. घाबरलेल्या व्यक्तीला अभयदान द्यावे, व्याधित रोगी व्यक्तीला औषध द्यावे, विद्यार्थ्याला विद्यादान द्यावे आणि तसेच भुकेने व्याकुळ व्यक्तीला अन्नदान द्यावे. आता हा जो शास्त्रार्थ आहे, शास्त्रार्थ म्हणजे तुम्हाला त्या श्लोकामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे ते त्या ठिकाणी लिहायचं असतं. म्हणून त्या ठिकाणी शास्त्रार्थ हा थोडासा मोठा होऊ शकतो. शास्त्रार्थामध्ये त्या श्लोकामध्ये कोणती कन्सेप्ट आहे ती त्या ठिकाणी एक्सप्लेन करायची. तर अशा प्रकारे पेपर 2 जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे लिहायचा असतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. वरुची संस्कृत अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलला पण तुम्ही जॉईन करू शकतात आणि इंस्टाग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिन्ही चॅनल्सची लिंक दिलेली. तसंच हा पेपर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर या पेपरची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, तुम्ही हा पेपर तिथून डाउनलोड करू शकतात. धन्यवाद.